शनी शिंगणापूर नंतर आता शिर्डी साई संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली बोगस वेबसाईट तयार करण्यात आली आहे। एवढंच नाही तर या बोगस वेबसाईटवरून साई भक्तांची आर्थिक फसवणूकही केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। भक्त निवासात रूम बुकिंगच्या बहाण्यानं साई भक्तांना आर्थिक गंडा घातला जातोय। या प्रकरणी आता शिर्डी साई संस्थाननं स्वतः पुढाकार घेत पोलीस तक्रार देखील दाखल केली आहे। पोलिसांची सायबर शाखा या गुन्ह्याचा तपास करणार आहे। बनावट वेबसाईट प्रकरणात कुणाकुणाचे हात गुंतलेत याचा छडा आता लवकरच लागणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आता साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जात असाल आणि ऑनलाईन बुकिंग करत असाल तर थोडं थांबा, ही बातमी पहा, अलर्ट व्हा आणि जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवरून तुम्ही बुकिंग करा। कारण शनी शिंगणापूर नंतर आता साई संस्थांमध्ये देखील आर्थिक फसवणूक झाली आहे। तर भक्तांना कसा गंडा घातला जातो हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूयात। शिर्डी साई संस्थानची sai.org.in ही अधिकृत वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवरून साई संस्थान भक्त निवासाचं 80% बुकिंग होतं। साई आश्रम नावाशी मिळती जुळतीच बोगस वेबसाईट सुरू करण्यात आली आहे। साई आश्रम भक्त निवास या नावानं आता बोगस वेबसाईट कार्यरत आहे। याच वेबसाईटवरून भक्तांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी भाविकांनी केलेल्या आहेत। रूम बुकिंग, देणगी आणि दर्शन पासच्या नावानं भाविकांना आता आर्थिक गंडा घातला जातोय। साई संस्थानची शिर्डी पोलीस ठाण्यात त्यानंतर तक्रार पाहायला मिळाली आहे आणि या तक्रारीनंतर सायबर सेल विभाग आता या तक्रारीची चौकशी करणार आहे। याआधी देखील शनी शिंगणापूरमध्येही असंच बोगस ॲपद्वारे भाविकांची फसवणूक करण्यात आली होती। मैं गुलबर्गा से आया हूँ। ऑनलाइन पेमेंट किया था हमारा बच्चा, हमारा नाती का बर्थडे था। 2100 रुपया ऑनलाइन पेमेंट किया है, वो रिटर्न फ़ोन नहीं उठा रहा है। साई संस्थान के काउंटर पे जब आप आए वहाँ पे आपको क्या पता चला? ये फेक है करके, तो फ़ोन ही रिसीव नहीं कर रहा है वो। भक्त निवास जे आहे त्याचा नाम साधारणता फायदा घेऊन जे आहे ते बनावट वेबसाईट जी आहे ती तयार करून भक्तांच्या नावाने जे आहे ते रूम बुकिंग करणे, त्याद्वारे पैसे घेणे असा प्रकार जो आहे तो निदर्शनास आलेला आहे। आणि या संदर्भाने जे आहे ते पोलीस स्टेशनला जे आहे ते तक्रार दाखल करण्यात आलेली, पोलीस स्टेशन मार्फत जी आहे ती चौकशी करण्यात आलेली आहे। सर्व भक्तांना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की श्री साईबाबा संस्थांची जी अधिकृत वेबसाईट जी आहे sai.org.in या वेबसाईटवर जे आहे ते आपण नोंदणी करावी। इतर कोणतीही वेबसाईट जी संस्थांची अधिकृत नाही त्याच्यावर कोणतीही आपण नोंदणी करू नये।